ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांना, प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्वाचं मिशन काय होतं, हा प्रश्न आपल्याला पुष्कळ वेळा पडलेला असेल किंवा कोण्या एका व्यक्तीने आपल्याला विचारलं असेल की प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येण्याचं मुख्य कारण काय होतं, आणि चटकन आपण उत्तर देतो, प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करण्यासाठी आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पापापासून मुक्त करण्यासाठी आलेला होता. होय, आपलं उत्तर काही चुकीचं नाही, परंतु मुख्य उद्देश किंवा मिशन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मिशन कार्य होतं, ते मिशन कार्य हे केवळ चमत्कार करण्यासाठी नाही, तर देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी. किंगडम ऑफ गॉड, देवाचं राज्य आपल्या कुटुंबामध्ये, देवाचं राज्य आपल्या गावामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला होता. आणि हे देवाचं राज्य स्थापन करता व्हावं, या देवाच्या राज्याचा पाया भक्कम राहावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या इच्छेप्रमाणे विश्वासाकडे पाहून चमत्कार केलेले होते. असाच एक चमत्कार आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या घरामध्ये करत आहे. विशेष म्हणजे पेत्र, ज्याची सासू तापाने पडलेली होती, तिला भरपूर ताप आलेला होता, ती चालू शकत नव्हती, आणि आपल्या शिष्याच्या बोलण्यावरून, विनंतीवरून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या घरी जातो, त्या सासूला स्पर्श करून तिला तापापासून मुक्त करतो. ही बातमी जेव्हा इतर लोकांना समजते, तेव्हा जे लंगडे, लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे जे काही लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासाकडे पाहून त्यांना शुद्ध करतो. परंतु अजून देखील लोक त्याला सोडण्यासाठी तयार नव्हतं, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, मला दुसऱ्या गावामध्ये जायचं आहे, कारण देवाचं राज्य प्रस्थापित करणे हे माझा मुख्य विषय आहे. प्रभू येशू ख्रिस्त शेवटी लोकांना हा संदेश का देत आहे, मला इतर गावामध्ये देखील जायचं आहे, कारण त्यासाठीच, म्हणजेच देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी मला पाठवण्यात आलेलं आहे. कारण लोकांचा गैरसमज झालेला होता. लोकांना फक्त रेडीमेड चमत्कार पाहायचं होतं. एक परमेश्वर म्हणजे कुठेतरी जादूगर आहे असा अंधविश्वास त्यांचा झालेला होता, आणि म्हणूनच या जादूगाराने काठी लावून ज्याप्रमाणे चमत्कार करावा, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त काही चमत्कार करून आम्हाला शुद्ध करत असेल अशी भावना मनात बाळगून हे लोक प्रभू येशूच्या मागे येत होते. किंबहुना त्यांचा विश्वास केवळ आणि केवळ चिन्हापुरताच होता, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील ती शंका दूर करून त्यांना सांगत आहे, मला इतर गावामध्ये जायचं आहे, कारण प्रभू येशू परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यासाठी मला पाठवण्यात आलेलं आहे. आणि या लोकांचा गैरसमज प्रभू जणू काही दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर आपला समज आहे की प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करण्यासाठी आला नव्हता. जर त्याची इच्छा असली तर संपूर्ण शिष्याचं जीवन तो वाचवू शकला असता. त्याची इच्छा असली असती तर आज एकही आजारी व्यक्ती या जगात नसला असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी आला नव्हता, तर प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्य प्रस्थापित करणे म्हणजे सुख, शांती, जीवन, आनंद, मदत अशा प्रकारचे जे मूल्य आहेत, त्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आलेला होता. आणि ते मूल्य कधी मिळतील? ते मूल्य जेव्हा आपण जीवनामध्ये दुःख सहन करणार आणि त्या दुःखावरती आपण जेव्हा विजय मिळवणार, तेव्हा त्याचा अनुभव आपला येणार आहे. म्हणजेच दुःख नष्ट करून खरी शांती येत नसते, तर दुःखाला सामोरे जाऊन, आजाराला सामोरे जाऊन, संकटाला सामोरे जाऊन जी आंतरिक शक्ती, आंतरिक शांती परमेश्वर आपल्याला देत असतो, ते खरं देवाचं राज्य आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, देवाचं राज्य तुमच्यामध्ये लपलेलं आहे. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊया. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आध्यात्मिक किंवा पूर्णपणे आजारातून मुक्त करणारा परमेश्वर असं न पाहता, प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणकर्ता परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संकटातून बाहेर काढू शकतो असा विश्वास त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असेल तर नक्कीच चमत्कार होणार, पण जर त्याची इच्छा नसेल
तर त्या चमत्कारातून किंवा त्या आजारातून देखील परमेश्वर आपला दुसरा मार्ग दाखवत असतो. आज प्रभू येशू ख्रिस्त जो तो देवाच्या राज्याची स्थापना करण्यासाठी आलेला आहे, त्या देवाच्या राज्याची स्थापना आपल्या हातून घडावी, ते मूल्य आपण देखील आपल्या मनामध्ये तयार करून किंवा मनामध्ये निर्माण करून इतरांना द्यावी, म्हणून आपण विशेष परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया. आमेन.